नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपलं महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आज सुद्धा खूप सेन्सिटिव्हच विषय आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या माझ्या 1-2 व्हिडिओला की सर थर्ड डिग्री म्हणजे काय, किंवा नेमकं काय केलं जातं याच्यात, कशा पद्धतीने या ठिकाणी चौकशी असते, थर्ड डिग्री रिमांड काय असतं. तर चला मित्रांनो, आपण आज याच्यामध्ये आपण डिटेल पाहणार आहोत की कशा पद्धतीने ज्यावेळेस एखाद्याला अटक केली जाते, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला जातो, त्यावेळी त्याला ज्यावेळेस पोलीस कस्टडीमध्ये घेतात, तर त्यावेळी साधारणतः प्रोसिजर कशी आहे की फर्स्ट डिग्री म्हणजे काय की याच्यात नॉर्मल एक साधी चौकशी केली जाते, प्रश्न उत्तर विचारले जातात, कागदपत्र विचारली जातात. त्याच्यानंतर सेकंड डिग्री म्हणजे याच्यात काय केलं जातं, थोडंसं प्रेशर दिलं जातं, दबाव दिला जातो आणि चौकशी केली जाते. आता याच्यात थर्ड डिग्री म्हणजे काय, तर मित्रांनो याच्यात थर्ड डिग्री म्हणजे याच्यात काय की अतिशय कठोर कारवाई करणे, कठोर दबाव आणणे, मानसिक त्रास देणे, शारीरिक त्रास देणे, भावनिक त्रास देणे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, म्हणजे त्याला झोपू न देणे, अन्न न देणे, पाणी न देणे, वारंवार त्रास देणे, सारखं सारखं येऊन तपासणी करणे, त्याला मारहाण करणे. तर मित्रांनो हे आहे थर्ड डिग्री. पण 1997 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे. DK बासू वशिष्ठ, जे स्टेट ऑफ वेस्ट बंगाल यांनी, की या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करताना किंवा अटक करताना त्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना सुद्धा भोगावे लागतील. म्हणजे थर्ड डिग्री अक्षरशः बेकायदेशीर आहे. पण तुम्हाला वाटतं का की हे थर्ड डिग्री वापरत नाहीत? तर मित्रांनो वापरतात. कशा पद्धतीने वापरतात? एखाद्या आरोपीची FIR होण्या अगोदर सुद्धा ज्यावेळी त्याला लॉकअपला आणलं जातं आणि जिथं कॅमेरा नाही तिथं ठोकलं जातं. म्हणजे जे हात असे पुढे घेतले जातात आणि गिरणीचे पट्टे जे असतात 2-2 हाताने मारले जातात त्याच्यावरती. अक्षरशः माणसाला त्या वेदना सहन होत नाही. दुसरी गोष्ट, त्याचे केस ओढले जातात. तिसरी गोष्ट, ह्या ज्या कोपरखेळ्या आहेत त्याच्या पाठीत मारल्या जातात आणि त्यांच्या पायातले जे बूट आहेत ते हात वगैरे तोडवतात, लाथा घालतात, आई माईवरती इतक्या घाण शिव्या देतात. म्हणजे अजून त्याला रिमांडमध्ये घ्यायचं आहे त्याच्या अगोदरच तुम्ही बघा, समाजामध्ये तुम्हाला अनुभव आला असेल, आता प्रत्येकाच्याच पोलिसांच्या गाठीबिठी होतात, त्यांचं बोलणं सुद्धा नीट नसतं. एकदम काय कुठला त्रास काढतात काय माहिती, कशामुळे एवढं मारतात. त्यांना तर कायद्यामध्ये कुठलाही राईट नाहीये. लाठी काठी पट्टा वगैरे मारणं हे थर्ड डिग्री मध्ये अलाउड नाहीये त्यांना, ते बेकायदेशीर आहे. आता मी तुम्हाला वेस्ट बेंगॉलचं सांगितलं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, अजिबात अलाउड नाही. त्याच्यामध्ये यांची नोकरी जाऊ शकते. परंतु हे काय करतात, कोर्टात जाताना जो आरोपी आहे त्याला सांगतात तू जर असं सांगितलं तर आम्ही तुझ्यावर आणखी असे खोटे गुन्हे दाखल करू, किंवा जज तुला शिक्षा देईल, किंवा अशा पद्धतीने आम्ही तुला त्रास देऊ. तर याच्यामध्ये जवळजवळ 90% लोक गप्प बसतात मित्रांनो. आणि याच्यातच काय करतात, थर्ड डिग्रीमध्ये एखाद्याचे पेंडिंग काही गुन्हे असतील तर हे पोलीस लोक त्या पुढच्याच्या अंगावरती ठोकून देतात. म्हणजे एखादा जर गाड्या चोर असेल आणि कुठली जर गाडी गेली असेल, समजा 5 गाड्या चोरीला गेल्या असतील आणि याच्याकडे 2 सापडल्या, तर ह्या 3 पण याच्याच नावावरती टाकल्या जातात आणि याला शिक्षा दिली जाते. म्हणजे हा कुठला नाही. आणि थर्ड डिग्रीमध्ये अक्षरशः म्हणजे जिथे कॅमेरे नाहीत अशा खोलीत नेऊन त्यांना नको ते त्रास दिले जातात. आता एक साधं उदाहरण सांगतो. माझ्या एक मित्राचा मित्र होता, त्याच्याकडे रिक्षाचं लायसन नव्हतं. म्हणजे कुठल्या शहरातली गोष्ट आहे किंवा कुठलं मी नाव सांगणार नाही. तर त्याला पोलीस चौकीमध्ये बोलवण्यात आलं. ते ट्रॅफिकच्या नाही, ते जे आपले आहेत ना ग्रामीणच्या वगैरे तिथे, आणि त्याला अक्षरशः कपडे काढायला लावले पूर्ण.
म्हणजे ही कुठली पद्धत आहे? ही अपमान करण्याची कुठली पद्धत? ही थर्ड डिग्रीच आहे. यांना काय मिळतं असं अपमान करून? मग त्या ठिकाणी काय होतं, त्याचाच परिणाम तो जो कोणी आरोपी आहे तो नैराश्यात जातो, त्याला मानसिक त्रास होतो आणि या त्रासातून निघणं बाहेर होत नाही, म्हणून अशात काही काही गुन्हेगार तयार होतात. त्यांना चीड उत्पन्न होते मनामध्ये. मी नेहमी सांगत असतो की पोलिसांनी सुद्धा व्यवस्थित वागलं पाहिजे, कारण आर्टिकल 21 नुसार मानवाधिकाराचं स्वातंत्र्य आहे त्या व्यक्तीला, जरी तो आरोपी असला तरी. परंतु या ठिकाणी आर्टिकल 21 ला धरलं जातं का? नाही. कशामुळे? फक्त भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा अक्षरशः जेलची तर तुम्ही व्हिडिओ पाहतच असताल. म्हणजे बाहेर तुम्हाला बघायला मिळणार नाही एवढं जेलमध्ये भ्रष्टाचार मिळतो. आणि भ्रष्टाचाराने इतकी यंत्रणा पोखरली गेलेली आहे मित्रांनो, की याला लिमिट नाहीये. मग तुम्ही एखाद्याला अधिकाऱ्याला 10-20 हजार रुपये दिले तर तो एखादा खोटा गुन्हा टाकू शकतो पुढच्या वरती. म्हणजे तुमच्या थोड्याशा लालचेपोटी अक्षरशः इथं कायद्याची वाट लावली जाते आणि पुढच्याची सुद्धा वाट लावली जाते. असे विनाकारण जे खोटे गुन्हे घडतात आज, जवळजवळ 75 ते 80% खोट्या गुन्ह्यांमध्ये लोक आतमध्ये गेलेली आहेत. ज्यांनी काय एकदा पेननी लिहिलं, कोर्टात गेलं, कोर्ट डायरेक्ट जेलमध्ये गेल्यानंतर अंडर ट्रायल मध्ये राहिल्यानंतर त्यांना त्रासच होतो. थर्ड डिग्री मध्ये काहीही केलं जातं, यांच्या नख वडली जातात, बरंच काय काय, म्हणजे यांना इतकं टॉर्चर केलं जातं ना की भयानक टॉर्चर केलं जातं. ऍक्च्युली हे अलाउड नाहीये. मी तुम्हाला सांगितलं ना, केस धरणे म्हणजे नको त्या ठिकाणी हे खूप त्रास द्यायला बघतात. एखाद्या व्यक्तीला असं दोन्ही हातपाय बांधून बसवणे किंवा टायर मध्ये घालणे आणि मागे सीटला फटके देणे, तळपायाला फटके देणे, पट्टे मारणे. म्हणजे मित्रांनो, आणि एक नाही, हे 4-4, 5-5 जण एकाला मारत असतात. ही ती थर्ड डिग्री दिली जाते आणि ती शिवाय इलिगल आहे, लिगल नाहीये. इथून पुढं जर तुम्ही कधी तुमच्यावरती वेळ आली चौकीला जाण्याची, पोलीस चौकीमध्ये, तुमच्या हातून कुठलाही किरकोळ गुन्हा घडू द्या किंवा पुढचे पैसे देऊन तुम्हाला खोट्या याच्यामध्ये आत घेऊ द्या, ज्यावेळी तुम्हाला एखादा पोलीस अधिकारी किंवा एखादा पोलीस कॉन्स्टेबल मारायला लागेल, त्यावेळेस त्याला सांगा की सुप्रीम कोर्टाचं 1997चं जजमेंट आहे, DK बसू वशिष्ठ, स्टेट ऑफ वेस्ट बंगाल यांनी, की तुम्ही चौकशी करताना जर मला हाणमार करा तर मी कोर्टात जज समोर सांगेल की यांनी मला अशा पद्धतीने मारहाण केलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही एवढं जरी सांगाल ना, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, तिथे तुमच्या अंगाला नाही, केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. म्हणून मित्रांनो, मी हे नवीन नवीन व्हिडिओ का आणत असतो की आपली जी युट्यूब फॅमिली आहे बघा, आपल्याला काय व्ह्यू किती येतात किंवा काय ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. बरीच लोक म्हणजे नाचतात गातात, काही लोकांना भांडणाचे व्हिडिओ, खोटे व्हिडिओ टाकून ते आपले व्ह्यू पैशासाठी करत असतात. पण आपलं काय की आपली जी म्हणजे महाराष्ट्र माझा जो चॅनलची ही जी युट्यूब फॅमिली आहे, तुम्ही सर्वजण, या फॅमिलीसाठी माझं मेन इंटेन्शन काय की आपली फॅमिली ही एज्युकेटेड व्हावी. कायदा असेल किंवा डॉक्टर, आज बघा जास्त फसवणूक कुठं होते? कायद्यात आणि दवाखान्यात, म्हणजे कोर्ट कचेरी आणि दवाखाना, या दोनच गोष्टींमध्ये आज माणसाचा जीव नुसता रंजीस आणून टाकलेला आहे. अक्षरशः रक्त पिऊन टाकतात या दोन सिस्टीम. भरमसाठ बिलं तुम्ही बघितलं असेल, डॉक्टर सुद्धा भरमसाठ बिलं मारतात. अक्षरशः लोक रडतात तिथं, त्यांना पर्याय सोडत नाही. एखाद्याची डेथ झाली, 2 लाख रुपये येणं असेल तर ते सोडतच नाही. भले 5-50 हजार असेल तर ते 2 लाख लावतात. आयसीयू मध्ये एवढं होतं, हे केलं ते केलं. म्हणजे आज माणुसकी ह्या जगात राहिलेली आहे का? कायद्याच्या सुद्धा कचाट्यातले काय सगळे नुसते बरबटलेले ते लालचेने. यांना काय फक्त पैसेच पाहिजे. अरे तुमच्या थोड्याशा तुटपुंच्या पैशासाठी तुम्हाला शासन देतंय ना पगार, त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याला दानाला लावता का? त्याच्यामुळं आपली ही जी फॅमिली आहे ती एज्युकेट करण्यासाठी मी नेहमी हॉस्पिटलचे व्हिडिओ असतील, खेळाचे व्हिडिओ असतील, कायद्याचे व्हिडिओ असतील, हे मी शोधून काढून आपल्या फॅमिलीसाठी नेहमी नवनवीन आणत असतो. म्हणून मी सांगत असतो, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर 100% सबस्क्राईब करा, ही माझी विनंती आहे. कारण आपली फॅमिली ही एज्युकेटेड फॅमिली करायची. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला किंवा आवडला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.